नागपूरच्या वाडीनगरमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय, त्यामुळे इथेही मतदारांचा खोळंबा होतोय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, साधारण किती वेळ लागणार आहे दुरुस्तीसाठी? नक्कीच खरं तर वाडी नगर परिषदेवर सुरुवातीला मॉकपोल जेव्हा दरम्यान सुरू होतं त्याच वेळेस मशीन बंद पडली होती, त्यामुळे जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर लगेच ती मशीन बदलवण्यात आली आणि आता मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। ठीक, धन्यवाद पराग संपूर्ण माहितीसाठी। नागपूरच्या वाडीनगरमध्ये आपण बघतोय ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय, मात्र जे मतदान करण्यासाठी नागरिक आले होते ते खोळंबलेले आहेत। मात्र अगदी मतदानाला सुरुवात झाली आणि काही वेळातच या ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। निवडणूक कर्मचारी आता बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र असे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी घडलेले आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।